आकाशवाणी सोलापूर. नमस्कार. सोलापूर दिनांकसाठी मी शिवाजी भोसले. सुरुवातीला काही ठळक घडामोडी. सोलापूर जिल्ह्यातील 62,967 घरकुलांना उद्या मिळणार मंजुरी. ठिबक सिंचन योजनेच्या 7 कोटींच्या निधीला मंजुरी. शेतकऱ्यांना निधी वितरित करण्याची प्रक्रिया सुरू. नान्नज अभयारण्याच्या वनक्षेत्रावर वणवा पेटल्यानं 100 एकर क्षेत्रावरील वनसंपदा जळून खाक. आणि पंढरपुरातील दर्शन मंडप आणि स्कायवॉकच्या 129 कोटींच्या कामांच्या टेंडरला स्थगिती. आता घडामोडी विस्तारानं. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत उद्या शनिवारी एकाच दिवशी एकाच क्लिकवर सोलापूर जिल्ह्यातील एकूण 62,967 लाभार्थ्यांना घरकुल मंजुरीचं पत्र वितरित होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिली. या योजनेचा राज्यस्तरावरील मुख्य कार्यक्रम उद्याच पुण्याच्या बालेवाडी क्रीडा संकुलावर होत असल्याचंही त्यांनी सांगितलं. केंद्र सरकारच्या ठिबक सिंचन योजनेच्या थकीत अनुदानापोटी 7 कोटी 3 लाखांचा निधी सोलापूर जिल्ह्यातील लाभधारक शेतकऱ्यांसाठी मिळाला आहे. हा निधी संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आणखी 16 कोटी 39 लाखांचं अनुदान मिळणं अपेक्षित आहे. हा निधी आल्यानंतर उर्वरित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम जमा केली जाणार आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी यासंदर्भात माहिती दिली. सोलापूर जिल्ह्यात 7,626 ठिबक सिंचन योजनेचे लाभार्थी आहेत. त्यापैकी 2,052 शेतकऱ्यांना आता पहिल्या टप्प्यात अनुदान मिळणार आहे. उर्वरित 5,547 शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यात अनुदान मिळेल. दरम्यान ठिबक सिंचन योजनेचं अनुदान थकल्यामुळे 2024-25 मध्ये या योजनेची अंमलबजावणी झाली नाही. गतवर्षीचं अनुदान न मिळाल्यानं सोलापूर जिल्ह्यासह राज्यात ठिबक संच देणाऱ्या डीलर आणि वितरकांनी इच्छुक लाभार्थ्यांची नोंदणी पोर्टलवर केली नाही. विशेषतः फळपिकांसाठी सूक्ष्म सिंचनाची गरज असूनही शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाही. परिणामी सूक्ष्म सिंचनाचा सोलापूर जिल्ह्यातील वेग मंदावला आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील सोलापूर बार्शी रस्त्यावरच्या नान्नज अभयारण्याच्या कोंडी तसंच कारंबा परिसरातील वनक्षेत्रावर वणवा पेटला. आगीच्या या घटनेत साधारण 100 एकरावरील वनसंपदा जळून खाक झाली. चालू वर्षातील या परिसरातील आगीची ही 4थी घटना आहे. स्थानिक उपद्रवी व्यक्तींकडून खोडसाळपणातून अभयारण्याला आगी लावल्या जात असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. वनसंपदा जळून खाक करण्याच्या उपद्रवी प्रकारांवर कायमस्वरूपी निर्बंध आणण्याचं वन विभागापुढे आव्हान निर्माण झालं आहे. पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील दर्शन मंडप आणि स्कायवॉकच्या साधारण 129 कोटींच्या कामांसाठी काढण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेस स्थगिती देण्यात आल्यानं भाविक आणि महाराज मंडळींमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान तांत्रिक कारणांमुळे वरिष्ठ पातळीवरून निविदा प्रक्रिया थांबविण्याचे आदेश आले आहेत. पुन्हा 8 दिवसांनंतर निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचं पंढरपूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमित निमकर यांनी सांगितलं. डॉ. सचिन ओंबासे यांनी काल सोलापूर महापालिका आयुक्तपदाची सूत्र हाती घेतली. मावळते आयुक्त शीतल तेलीउगले यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला. महापालिका प्रशासनातील सर्व खातेप्रमुखांनी डॉ. ओंबासे यांचं स्वागत केलं. स्वागतानंतर खातेप्रमुखांची बैठक घेऊन त्यांनी आढावा घेतला. सोलापूर शहर आणि विस्तारित भागातील करदात्या नागरिकांना अधिकाधिक दर्जेदार नागरी सुविधा पुरविण्यावर आपला भर असेल असं नूतन आयुक्तांनी यावेळी सांगितलं. पाणीपुरवठा, ड्रेनेज व्यवस्था, स्वच्छता, दिवाबत्ती यासह अन्य सुविधा पुरविण्याला प्राधान्य द्या असं आयुक्तांनी महापालिकेच्या सर्व खातेप्रमुखांना काल आढावा बैठकीतून सूचित केलं. सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या पार्श्वभूमीवर येत्या मंगळवारी 25 तारखेपासून टेंबू म्हैसाळ योजनेचं पाण्याचं आवर्तन सुरू होणार असून बुद्धेहाळ तलावासह मान आणि कोरडा नदीवरील सर्व बंधारे भरून घेतले जाणार आहेत. करमाळा तालुक्यातील कुकडीचं रब्बी हंगाम आवर्तन 25 तारखेपासूनच सुरू होणार असून पाण्याचं योग्य नियोजन करण्याच्या सूचना आमदार नारायण पाटील यांनी दिल्या आहेत. सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत कालपासून बेदाणा लिलावास प्रारंभ झाला.
समितीत प्रत्येक गुरुवारी आता लिलाव होणार आहे. यंदाच्या वर्षातील पहिल्या लिलावात 97 टन मालाची आवक होती. त्यातील 225 किलो बेदाण्याला प्रति किलो उच्चांकी 301 रुपयांचा दर मिळाला. सरासरी 160 रुपयांचा दर राहिला. 58 टन बेदाण्याची विक्री झाली. मोहोळ तालुक्यातील अणगर अपर तहसील कार्यालय रद्द करण्याचा निर्णय नुकताच मुंबई उच्च न्यायालयानं दिला आहे. दरम्यान या निर्णयास सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती देऊ नये म्हणून मोहोळ बार असोसिएशननं सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल करण्याची तयारी केली आहे. श्रोतेहो, सोलापूर दिनांकमधील उर्वरित घडामोडी अल्पशा विश्रांतीनंतर. या घडामोडी आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. आरटी म्हणजे बालकांच्या मोफत आणि सक्तीचा शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत शैक्षणिक वर्ष 2025-26 मधील 25% राखीव जागांवरील प्रवेशासाठी सोलापूर शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील 2443 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली असून 27 फेब्रुवारीपर्यंत प्रवेश घेता येणार आहेत. 12वी परीक्षेदरम्यान बार्शी तालुक्यातील एका परीक्षा हॉलमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली. परीक्षा हॉलमधील सीसीटीव्ही कॅमेरे बंद ठेवण्यात आले. शिवाय सोलापूर शहरातील एका केंद्रातील परीक्षा हॉलमधील निरीक्षण कॅमेरा जाणीवपूर्वक बंद ठेवण्यात आला. या घटना जिल्हा परिषद मुख्यालयातील ऑर रूमच्या माध्यमातून स्पष्ट झाल्या. या प्रकरणी 2 पर्यवेक्षकांवर तीव्र कारवाई करण्यासंदर्भात प्रस्ताव तयार करण्यात आल्याचं जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी सांगितलं. शेवटच्या काही क्षणात संक्षिप्त घडामोडी. मोहोळ तालुक्यातील सावळेश्वरच्या सरपंचपदी लोकनेते परिवाराच्या सखाराम जालिंदर साठे यांची निवड झाली आहे. सोलापूरच्या श्री हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या लोकमान्य टिळक सभागृहात येत्या रविवारी 23 तारखेला सायंकाळी 6 वाजता हरिभक्तपरायण प्रभाकर वाघचौरे आणि त्यांच्या शिष्यांचा शास्त्रीय मृदंग संकीर्तन कार्यक्रम होतोय. सोलापूर जिल्ह्यात उन्हाचा तडाखा वाढला आहे. पाण्याच्या शोधात वन्यजीवांची भटकंती वाढली असून वन्यजीवांसाठी पाणवठ्यांची संख्या वाढवण्याची गरज आहे. यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक 38.1 तापमानाची काल सोलापुरात नोंद झाली. यंदाचा उन्हाळा तीव्र जाणार याबद्दल चिंता वाढली. येत्या एप्रिल महिन्यात सोलापूरकरांची आर्थिक गणना होणार आहे. त्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. सोलापूर शहराच्या गावठाण भागाचा पाणीपुरवठा 1 दिवस उशिरा होणार आहे. आता 4 दिवसांऐवजी 5 दिवसांत पाणीपुरवठा होईल. तापमान. हवामान विभागाच्या माहितीनुसार सोलापूर शहराचं कालचं नोंदलं गेलेलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये असं होतं. कमाल 38.1, किमान 20.2. शेवटी पुन्हा काही ठळक घडामोडी. सोलापूर जिल्ह्यातील 62,967 घरकुलांना उद्या मिळणार मंजुरी. ठिबक सिंचन योजनेचा 7 कोटींचा निधी शेतकऱ्यांना वितरित करण्याची प्रक्रिया सुरू. नान्नज अभयारण्याच्या वनक्षेत्रावर वणवा पेटल्यानं 100 एकर क्षेत्रावरील वनसंपदा जळून खाक. आणि पंढरपुरातील दर्शन मंडप आणि स्कायवॉकच्या 129 कोटींच्या कामांच्या टेंडरला स्थगिती. आणि याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडी संपल्या. नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते धनाप्रमाणेच मनाचीही जपणूक करणारी छोट्या लोकांची मोठी बँक सोलापूर जनता सहकारी बँक. सोलापूर